आयुष्याचा कचरा करणाऱ्या या 14 सवयी आजच सोडा. आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास आहे, ज्यात प्रत्येकाला यश, आनंद आणि समाधान हवं असतं. मात्र काही सवयी आपलं आयुष्य दिशाहीन करतात, ज्यामुळे आपल्याला यशाचं, सुखाचं फळ मिळत नाही. जरी काही सवयी आपल्या दिनचर्येत आपल्याला साधारण वाटत असल्या तरी त्याचे परिणाम आपल्यावर दूरगामी असतात. म्हणूनच या सवयी ओळखून त्यांना सोडणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या सवयी आयुष्याच्या प्रवासात अडथळे तयार करतात आणि आपल्याला कचऱ्यासारखं निकामी बनवतात, त्या सवयीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या 14 सवयी सोडल्यावर तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल आणि तुम्हाला समाधान आणि यश मिळेल. नंबर 1. नकारात्मक विचार करणे. नकारात्मकता ही तुमच्या प्रगतीची सर्वात मोठी शत्रू असू शकते. आपण एखाद्या परिस्थितीबद्दल नेहमीच वाईट विचार करत असाल तर आपण कधीही सकारात्मक मार्ग शोधू शकणार नाही. तुम्ही जर परीक्षेत नापास झालात तर नकारात्मक विचार हे तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देण्याऐवजी तुमच्या मनात अपयशाची भावना बळकट करतात. यामुळे तुम्ही प्रयत्न करणं सोडून देता आणि त्या अपयशाने तुमचं संपूर्ण जीवन मार्गभ्रष्ट होतं. यासाठी प्रत्येक वेळी काय चुकीचं होईल असा विचार करण्याऐवजी काय चांगलं होईल याकडे लक्ष द्या. नंबर 2. इतरांशी तुलना करणे. आपलं जीवन इतरांपेक्षा वेगळं असतं, कारण आपली परिस्थिती, आपले अनुभव, आपली आवड-निवड हे सर्व इतरांपेक्षा भिन्न असतात. त्यामुळे स्वतःची तुलना इतरांशी करणे हे आपल्या आत्मविश्वासाला कमी करू शकतं. जर तुमच्या एखाद्या मित्राला यश प्राप्त झालं असेल, त्याचं कामामध्ये तुम्हाला अपयश मिळालं असेल आणि जर एखाद्या मित्राच्या यशाची तुलना आपल्या अपयशाशी केली, तर तुमचं मानसिक संतुलन बिघडू शकतं आणि त्यातून निराशा येऊ शकते. हे लक्षात ठेवा. प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. इतरांचा आदर करा, पण स्वतःचंही महत्त्व ओळखा. नंबर 3. वेळेचा अपव्यय करणे. वेळ ही एक अशी गोष्ट आहे जी एकदा गेली की पुन्हा येत नाही. वेळेचा अपव्यय करणे म्हणजे स्वतःच्या भविष्याचा अपव्यय करणे. अनेकदा आपण उद्या करू असं म्हणून महत्त्वाचे काम पुढे ढकलतो आणि त्या टाळाटाळीत वेळ निघून जातो. एखादं महत्त्वाचं प्रोजेक्ट सतत पुढे ढकलण्याची सवय असेल तर कामाची गुणवत्ता घसरेल, ताण वाढेल आणि शेवटी त्याचं समाधानकारक पूर्णत्व होणार नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करा. नंबर 4. स्वतःवर विश्वास नसणे. स्वतःवर विश्वास नसणे ही एक सर्वात मोठी अडचण आहे. जर तुम्हाला तुमच्यातल्या क्षमतांवरच विश्वास नाही, तर इतर लोक तुमच्यावर कसा विश्वास ठेवतील? स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या निर्णय क्षमतेवर आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवणं. तुम्ही एखादं आव्हान स्वीकारायचं धाडस करू शकत नाही, कारण तुम्हाला तुमच्या कर्तृत्वावर विश्वास नाही. म्हणूनच स्वतःला ओळखणं आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. नंबर 5. चुकीच्या सवयींना चिटकून राहणे. आपल्या जीवनात काही सवयींचा आधार घेतल्याने आपल्या जीवनात नकारात्मक परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ, धूम्रपान, मद्यपान किंवा इतर व्यसने शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे नुकसान करतात. व्यसनाच्या विळख्यात अडकणे हे तुमचं आयुष्य धोक्यात घालू शकतं. यामुळे अशा सवयी ओळखून त्यांच्यापासून मुक्त होणं आवश्यक आहे. नंबर 6. आत्मसंशय. आत्मसंशय म्हणजेच आपल्या निर्णयावर किंवा स्वतःच्या क्षमतेवर शंका घेणं. हा संशय आपल्याला योग्य निर्णय घेण्यापासून रोखतो. तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल, पण तुमच्यात सततचा आत्मविश्वास नसेल, तर तुम्ही तो निर्णय कधीच घेऊ शकणार नाही. यामुळे तुमची क्षमता कधीच उघड होणार नाही आणि तुमच्या स्वप्नांचा प्रवास अर्धवट राहील. नंबर 7. दोषारोप लावणे. आपल्या अपयशाचं खापर इतरांच्या डोक्यावर फोडणं हा सर्वात मोठा सोपा मार्ग असतो. पण या दोषारोपामुळे तुम्ही तुमच्या चुकांची जबाबदारी स्वीकारत नाही. त्याऐवजी तुमच्या चुकांकडून शिकून त्याचं उत्तर शोधणं हे योग्य असतं. जर एखादं काम पूर्ण झालं नाही, तर त्याचा दोष तुमच्या सहकार्यावर न लावता स्वतःच्या योगदानाचीही समीक्षा करा. नंबर 8. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. शारीरिक आणि मानसिक आरोग्याचं महत्त्व प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. जर आपण आपल्या शरीराची आणि मनाची योग्य काळजी घेतली नाही, तर त्याचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर होतो. नियमित व्यायाम, चांगलं खाणं आणि पुरेशी झोप घेणं हे तुम्हाला तंदुरुस्त ठेवतं.
मात्र जर तुम्ही ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर ताण वाढेल आणि तुमची कामाची गुणवत्ता कमी होईल. नंबर 9. सतत तक्रारी करणे. सतत परिस्थितीबद्दल तक्रार करणं हे एक नकारात्मक वर्तणुकीचे लक्षण आहे. तक्रार केल्याने समस्येचं निराकरण होत नाही. त्याऐवजी परिस्थिती स्वीकारून त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. तुम्हाला एखादं काम कठीण वाटत असेल तर तक्रार करत बसण्याऐवजी ते काम कसं सोपं होईल यावर लक्ष केंद्रित करा. नंबर 10. कामे अपूर्ण सोडणे. अर्धवट कामं सोडणं ही अत्यंत धोकादायक सवय आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास खालावतो आणि तुम्हाला यशस्वी होण्यासाठी लागणारी चिकाटी कमी होते. एखादा प्रकल्प सुरू करून तो अर्ध्यावर सोडल्यास तुमच्याबरोबर पुढच्या प्रकल्पात सुद्धा तसंच होईल आणि यामुळे निराशा देखील वाढू शकते. नंबर 11. अवास्तव्य अपेक्षा ठेवणे. आवश्यकतेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवणं, त्याचं पूर्ण न होणं आणि त्यातून निर्माण होणारी निराशा ही तुमच्या मानसिकतेवर वाईट परिणाम करते. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीत 100% यश अपेक्षित ठेवलं आणि ते मिळालं नाही तर तुम्ही निराश होऊन प्रयत्न सोडू शकता. त्याऐवजी वास्तववादी अपेक्षा ठेवल्यास त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि निराशाही टाळाल. नंबर 12. सतत शिकण्याची इच्छाशक्ती नसणे. जग इतक्या वेगाने बदलत आहे की सतत शिकणं हे अत्यावश्यक आहे. जर आपण शिकणं थांबवलं तर आपण मागे पडू शकतो. तुम्ही जर तंत्रज्ञान शिकायला तयार नसाल तर तुम्ही तुमच्या कामात मागे पडाल आणि नवीन संधी गमवाल. सतत नवीन ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करणं हे यशाचं महत्त्वाचं साधन आहे. नंबर 13. विनाकारण भांडणे. एखाद्या व्यक्तीशी सतत भांडण किंवा वाद घालणं यामुळे नातेसंबंध बिघडतात. नात्यामध्ये संवाद आणि शांतता खूप महत्त्वाची आहे. तुम्ही कुटुंबामध्ये छोट्या गोष्टीवरून वाद घालत असाल तर त्या वादामुळे तुमचं नातं कमजोर होतं आणि मानसिक शांतता बिघडते. नंबर 14. सामाजिक नात्याकडे दुर्लक्ष करणे. सामाजिक नात्याचा आपल्या आयुष्यात खूप मोठा वाटा असतो. कुटुंब, मित्र, सहकारी यांच्याशी असलेले नाते बळकट असेल तर तुमच्या जीवनात आनंद आणि शांतता नांदते. मात्र जर आपण सतत आपल्या कामामध्ये, मोबाईलमध्ये किंवा स्वतःच्या समस्यांमध्ये गुंतून राहिलो आणि नात्याकडे दुर्लक्ष केलं तर हळूहळू त्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. मित्रांना आणि कुटुंबियांना वेळ न देणं, त्यांच्याशी संवाद न साधणं यामुळे नातेसंबंध कमकुवत होतात आणि त्याचा मानसिक ताणही वाढतो. त्यामुळे सामाजिक नात्यांनाही पुरेसा वेळ देणं गरजेचं आहे. मित्रहो, या 14 सवयी सोडल्यास तुम्ही तुमचं आयुष्य सशक्तपणे पुढे घेऊन जाऊ शकता. प्रत्येकाच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी हे पहिले पाऊल असू शकतं. वाईट सवयी सोडून योग्य मार्गावर चालण्यास आयुष्याचं यशस्वी चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. यशस्वी, आनंदी आणि समाधानकारक जीवन जगण्यासाठी आजच या सवयींना निरोप द्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. आणि आमच्या मराठी सोशल स्पीच या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.